बदका बदका नाच रे तुझी पिल्ले पाच रे एक पिल्लू मेलं गाडीत घालून नेलं गाडी गेली डोंगराला बाया गेल्या बाजारा तिकडून आणल्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या एक मूल चुकलं छडी खाऊन ठोकलं छडी वाजे छमछम विद्या ई गम गम आहे प्रावीण्या आणि ही प्रावीण्या इतकी ॲक्टिव्ह आणि इतकी म्हणजे प्रावीण्या तिचं जे नाव आहे ते अगदी तिचं साजेसं आहे. म्हणजे मी इथे आल्यानंतर तिने आम्हाला चहा दिला. आम्ही चहा पिल्यानंतर तिने न चुकता ते कप आतमध्ये नेले. अर्थात तो नंतर कप फुटला पण हरकत नाही. तर आणि त्याहूनही विशेष कौतुक म्हणजे तिच्या आईचं. तर तुम्ही पाहताय ही जी वैजूताई आहे, खरं तर प्रावीण्या आता दिदी झालेली आहे आणि आमच्या वैजूताईला एक छोटंसं बाळ आहे. तुम्हाला असं वाटेल की सर नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जी वैजूताई आहे तर तिला बाळ झालेलं आहे आणि त्या बाळाची 5वी होती. आपण सगळे हिंदू धर्मीय, आपल्याला माहिती आहे की मूल जन्माला आल्यानंतर 5 दिवसाने त्याची 5वी पुंजली जाते आणि त्यासाठी आजही आपल्या ग्रामीण भागातल्या अनेक महिला त्या जी बाळंतीण आहे तिच्यासाठी काही सुंठवडा असेल किंवा काही अन्नधान्य असेल तर अशा अनेक गोष्टी घेऊन येत असतात. तर खरं तर ताईसाठी देखील अनेक लोकांनी अन्नधान्य आणलं, खारीक, खोबरं, साखर आणि काही इतर काही गोष्टी असतील ते. परंतु मला विशेष सांगायला हे वाटतं की ताईने आणि ताईचे मिस्टर जे स्वतः आपल्या GMRTमध्ये सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी एक छानसा विचार मांडला की का नाही की आपण हे अन्नधान्य जे आहे ते आपल्या नंदनवनातील मुलांना द्यायचं. त्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आपण ईश्वर कृपेने म्हणा किंवा आपल्या परिश्रमाने म्हणा की आज आपण 2 वेळेचं जेवण अगदी चांगलं खातोय आणि मग या लेकरांच्या सुद्धा मुखात एक चांगला घास जावा म्हणून त्यांनी त्यांच्याकडे आलेलं सगळं जे अन्नधान्य आहे ते आम्हाला देऊ केलेलं आहे आणि ते अन्नधान्य आम्ही न्यायला आलेलो आहे. खरं तर मित्र खूप छान वाटतं की वैजूताई असेल किंवा त्यांचे मिस्टर असेल आणि प्रावीण्य असेल तर हे असे सगळे लोक अगदी कृतीत अशी पाहायला गेलं तर अगदी छोटी वाटेल, परंतु या कृतीतून संदेश मात्र मोठा आहे की म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. आणि खरं तर जर दुसरा म्हणजे एक दुःखी माणूस आपल्या समदुःखी माणसाचं दुःख चांगल्या प्रकारे जाणतो. खरं तर वैजूताईला लहानपणापासूनच आई वडील नाही, त्यामुळं गरिबीचे चटके आणि संघर्षाशी 2 हात करणे हे जणू काही तिच्या रक्तातच आहे. आणि म्हणून मला बहुधा असं वाटतं की त्यांचे मिस्टर आणि त्यांनी दोघांनी असा एक छानसा विचार त्यांच्या मनात आला. खरं तर विचार खूप चांगले मनात येत असतात प्रत्येकाच्या, परंतु ते कृतीत आणणं हे कुणाला जमत नाही. आणि खरं तर हे जे पडवळ कुटुंबीय आहेत तर त्यांनी हा छोटासा एक छान आपल्यासाठी जो खारीचा वाटा दिलेला आहे त्याबद्दल मी नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं त्यांचे आभार मानतो. मित्र हो, समाजात असे अनेक लोक आहेत आणि त्यामुळंच खरं तर आपला हा नंदनवनातला बौद्धिक अक्षमतिमंद मुलांचा सांभाळ म्हणजे जो काही हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी असे समाजातले अनेक दातृत्वदाते नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात. तर ताई तुम्हाला नंदनवन परिवाराकडनं खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या बाळाचं त्याला भरपूर आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि तो देखील तुमच्यासारखाच अगदी सद्गुणी व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.